साजन चढाईसाठी सज्ज झाले. साजन आता 2-1 2-2 असं क्षेत्ररक्षण खरोखरच साजनच्या मागच्या समजा काय कामगिरी केली होती बघा. हा खेळाडू अत्यंत चपळ खेळाडू आहे. आदित्य शिंदे आपण मंचावरती यायचं आहे. आदित्य शिंदे प्रो कबड्डी स्टार. शुभम शिंदे, आदित्य शिंदे दोन बंधू आहेत. त्या बंधूंनी सुरेख कामगिरी केली. क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, युसुफ पठाण, युसुफ पठाण नाही इरफान पठाण. तर इथे आदित्य आणि शुभम यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन केलंय. प्रो कबड्डीमध्ये खेळताना चांगली कामगिरी केली. तर विनंती असेल आदित्य आपण मंचावरती या. अजिंक्य पवारने ना नावासाठी ना स्वार्थासाठी आपल्या गावासाठी खेळताना सुरेख कामगिरी केली. जशी कार्य जसं नाव आहे तशी कामगिरी केली भावाने. तदनंतर होणारा मॅच सिद्धार्थ धामणवणे विरुद्ध दुर्गा माता कुंडमाळा दुसरा क्वार्टर फायनल. सुरेख पकड आहे इथे बघा. 2 गुण असतील इथे मात्र अर्थातच सुरुवात केली. नक्कीच भीमसंघर्ष वेळे विरुद्ध चालू असलेला मॅच काळेश्री कळंबस्ते. कळंबस्ते संघाने बरं का पहिल्या मॅच मध्ये बलाढ्य झोलाई वालोपे संघावरती मात केली होती आणि त्याच्यासाठी बघा एक पकड झाली होती. दरिद्र शेठ खता ते मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या सुपर टॅकलला 500 रुपये दिले होते. एटीएम ऑन झालं होतं सरांचं. तदनंतर ज्या प्रकारे एटीएम ऑन झालं कोणाच नो डाऊट आपण पाहिलं तर ज्यांनी तब्बल 2000 रुपये दिले आम्हाला महेश कदम प्रसिद्ध उद्योजक आणि साहिलला आपण पाहिलं ज्यांनी ते पारितोषिक जिंकलं 1500-700 रुपये गेले होते. अर्थातच प्रेमसाठी देखील. तदनंतर जाऊया. बिगुल वाजले रणांगणावरती. युद्धाला सुरुवात झाली. 3rd रेड गुणप्राप्त चढाई डू ऑल डाय. 5 खेळाडू मॅटवरती 5 वरती गुण टिपलं फार कौशल्य असतं. आदित्य शिंदे मंचावरती आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आहे. वेल्डन मित्रा. यस आपण पाहतो जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळतो ना त्यांच्या बिजू शेड्यूलमुळे तेव्हा आपल्या गावी येत असतात. आणि सध्या इथे मात्र 2 गुण टिपले त्या खेळाडूने. आर्यनला पण पाहतो युवा खेळाडू आहे. सुरेख कामगिरी केली आहे. जयेंद्र शेठ खट्टर यांचे एटीएम पुन्हा ऑन आहे. जो खेळाडू एकाच साठी 3 गुण टिपेल 500 रुपये असतील त्याच्यासाठी 1000 रुपये. मी सांगितलं ना ही अशी स्पर्धा आहे. खेळाडूवरती भरघोस बक्षिसांची खैरात केली जाते. बघा 1000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन आहे. एटीएम ऑन आहे. पुन्हा एकदा जयेंद्र शेठ खट्टर ते आदित्य शिंदे. बघा आपल्याकडे चिपळूणमध्ये वातावरण आपण पहिल्यांदा 17 यात्रोत्सव चालू आहेत. शिमगा देखील संपलाय. यात्रोत्सव देखील चालू आहे. छबिने देखील चालू आहे. अशा वेळी जेव्हा जे आमचे खेळाडू आहेत असतात आपल्या नोकरीनिमित्त मुंबई इथे वास्तव्यात असतात परंतु जेव्हा जेव्हा मिळून आपल्या गावी येतात आणि आदित्य शिंदे, शुभम पिंचे आणि अजिंक्य पवार यांचं मी फार कौतुक करतो. प्रत्येक स्पर्धेत त्यांचं मी नावाचं नाव उल्लेख करतो कारण जेव्हा जेव्हा गावी येतात ना तेव्हा छोट्या छोट्या स्पर्धा देखील खेळतात. ते मॅटवरचे खेळाडू आहेत पण लाल मातीला ते विसरले नाहीत. त्यांची नाळ जोडले गेले लाल मातीची आणि ते आपल्या नावासाठी खेळताना आपल्या गावासाठी देखील खेळतात. फार मोठं. यस जाऊया पुन्हा एकदा. बिगुल वाजल्या. जर्सी नंबर 5 चढायसाठी सज्ज आहेत. आदित्य शिंदे. हॅलो 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 आदित्य शिंदे यांचं मंचावरती आगमन झालं. मी विनंती असेल या स्पर्धेचं औचित्य आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय अनिशेठ दाभोळकर यांच्या 70व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून या स्पर्धेचं आपण आयोजन केलंय. अनिशेठ दाभोळकर आपण विनंती करतो आपले शुभ असते. प्रो कबड्डी स्टार आदित्य शिंदे याचा आपण सन्मान करायचा. आदित्यसाठी देखील जोरदार टाळ्या झाडले असेल. आपल्या चिपळूणची आनबान शान आहे हा खेळाडू. त्याने देखील सुरेख कामगिरी केली कबड्डीच्या पटलावरती. आदित्य शिंदे यस आपण पाहिलं तर आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला मंचावरती आगमन झालंय. त्यांना अंड्याचं कार्य कुणी कर मित्रांनो. आज पहिला दिवस आहे. या चिपळूणसाठी सर्वात मोलाची बाजू म्हणजे आपण पाहिलं तर 5-0 असा गुणफलक आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले. ज्याने एकाच चढाई 2 गुण टिपले होते. 1000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन आहे. जयेंद्र शेठ खते त्यांच्याकडून 2 खेळाडू मॅटवरती आहेत. हो सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल ऑन आहे परंतु बघा अत्यंत चपळ खेळाडू आहे. आर्यन आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी चांगलं कार्य केलं. ज्या बिंब संघर्ष वेळे संघाने मागच्या सामन्यात पराभूत केलं होतं काजवड संघाला त्यांना मात्र इथे मात्र त्यांना जेरी सांडलंय. त्यांच्यावरती आक्रमण केलंय. त्यांना आपण पाहिलं तर खूप बॅकफुटला ढकलले. थोडक्यात सांगायचं झालं तर इथं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा देखील एक किंवा खेळाडू शेवटचा आहे तर गुण मिळवावा लागेल.
गुण टिपावा लागेल. येस 7 खेळाडू मॅटवरती आहेत. बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र सुंदर पकड 1+2 9-0 असं गुणफलक आपण पाहतोय. आता मात्र सर्व खेळाडू मॅटवरती, सर्व खेळाडू मैदानामध्ये आहेत. अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच मार्गक्रमण करणार आणखीन एक युवा खेळाडू. जी स्पर्धा आपण पाहतोय दिशा फाउंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अनिल शेठ दाभोळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक मान्यवर, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांचं लाडकं नेतृत्व, दमदार आमदार, सर्वांच्या हक्काचे घर शेखर सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं. त्या स्पर्धेचा दिमागदार उद्घाटन सोहळा आपण पाहिला. त्यानंतर आपण जोडले गेले या स्पर्धेसाठी खास मुंबईवरून दाभोळकर यांच्या. अर्थात आपण पाहिलं तर कन्या देखील ॲडव्होकेट पल्लवी दाभोळकर त्यानंतर जोडल्या गेल्या आम्हाला. अर्थात त्यांची नात देखील आली होती सुरुवातीला. विनाताई दाभोळकर त्यांच्या पत्नी देखील होत्या, नात देखील होती अक्षरा दाभोळकर. हो इथे मात्र सुंदर पकड, आणखीन एक गुण. 10-1 असा गुणफलक आहे. एकतर्फी लढत पुन्हा एकदा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर खास मुंबईवरून लालूताई कोटकर, नीलमताई खेडेकर यांनी सर्वांनी या स्पर्धेला दाभोळकर फॅमिली उपस्थित होती. सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले आणि त्यांच्या शुभ आशीर्वादाने ही स्पर्धा घडते, खेळवली देखील जाते. 6 खेळाडू मॅटवरती आहेत. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई जर्सी नंबर 11 आपण पाहिलं तर उलटा पुलटा ज्याला म्हणतात अशा प्रकारची चढाई. साजन पुन्हा आपण पाहतो साजन चढाईसाठी सज्ज आहे. 2-1 2-2 असं क्षेत्ररक्षण. बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न होता. मध्यरक्षकाला हँड टच करण्याचा प्रयत्न होता. रनिंग चढाई आहे आणि एक असा चप्पल खेळाडू आहे ना, कधी गुण टिपतो, डोळ्याचं पातळ लावायच्या गुण टिपला आहे. आर्यन, ह्या आर्यनने काय कामगिरी केली आतापर्यंत, सुरेख कामगिरी आहे आर्यनची. छोटा खेळाडू आहे परंतु चांगलं खेळ त्याचं आपण पाहिलंय. अत्यंत स्पीड आहे त्याच्या चढाईमध्ये. आपण पाहिल्यानंतर अचानक ज्या प्रकारचा स्पीड घेतो, झपाट्यात घेतो बघा. मध्यरक्षकांना मारण्याचा दावा केलाय प्रेमसाठी. अर्थात प्रेम जो मागच्या सामन्यात 700 रुपयाचा मानकरी ठरला होता, सुंदर पकड केली होती. साजन पुन्हा एकदा आपल्या संघासाठी मॅटवरती आहे. चांगला खेळ करावे लागेल कारण बघा 2-11 गुणफलक आहे. 2-1 2-2 असा गुणफलक. हो इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल, अतिघाई संकटात नाही. आता जर आपण पाहतो पुन्हा एकदा कमबॅक केलंय, कमबॅक करावं लागेल कारण क्वार्टर फायनल आहे मित्रा. इथे तुम्ही पराभूत झाला तर पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा यावं लागेल. पुढच्याची वाट नाही बघायची तर वाट लावायची कारण ही क्वार्टर फायनल आहे. सेमीफायनल मध्ये दाखल झालात तर हो इथे बघा काय घडलंय. जर्सी नंबर 2 पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल. साजन चढाईसाठी सज्ज. अत्यंत महत्वाचे मॅच आपण पाहतोय पुन्हा एकदा. हो इथे मात्र आपण सुंदर पकड पुन्हा एकदा 1 गुण जातोय. काळश्री कळंबस ते सांगतात एक वैशिष्ट्य काय आणि त्यांची पकड अत्यंत त्यांचं एक प्रमुख अस्त्र आहे. त्यानंतर हा आर्यनने ज्या प्रकारचं कार्य केलं आतापर्यंत, ज्या प्रकारचा खेळ केलाय, 13-3 आहे, 10चा फरक आहे, मोठा फरक आहे, त्याला ठाऊक आहे. आता मात्र वेळ काढणं फार गरजेचं आहे. आपण जर वेळ काढला तर आपल्याला वेळ मिळेल खेळण्यासाठी परवाच्या सत्रामध्ये आणि घाई केली तर नक्कीच पुढच्या वर्षीची वाट देखील बघावी लागेल. अर्थात आपण पाहिलं तर मैदानामध्ये अद्याप प्रेम आहे जो ऑलराऊंडर खेळाडू आहे. उत्कृष्ट पकडपट्टू, 700 रुपयाचा मानकरी ठरला होता. हो मी सांगितलं होतं ना, आक्रमक खेळाडू आहे. पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल. कोपरा रक्षक चुकी करतोय, चुकीला माफी नाही. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे आणि असा संघ आहे, हा असा संघ आहे ना मित्रांनो, भीम संघर्ष वेहळे याच्याकडे कमबॅक करण्याची कमालीची क्षमता आहे. 4-13 मोठा फरक नाही आहे. 4-13 ना एखादी सुपर हिट झाली ना सबकन बॅकफुटला जाऊ शकतो संघ. अर्थात काळश्री कळंबसते माफ करा. काळश्री काणे देखील एक दर्जेदार संघ होता. नक्कीच आपण पाहिलं तर थोडंसं हास्य आले रुपेश यांच्या चेहऱ्यावरती. काणे संघ देखील जबरदस्त होता, अप्रतिम संघ होता. इथे मात्र जर्सी नंबर 1 आता प्रेम चढाईसाठी मध्यरक्षकाला हँड टच करण्याचा प्रयत्न. 6 खेळाडू मॅटवरती आहेत. 2-2 क्षेत्ररक्षण. हो तगडा खेळाडू आहे, तगडा खेळाडू, तगडी एंट्री परंतु एम्प्टी रेड. प्रत्युत्तर दाखल थर्ड रेड. आर्यन
काय करणार, काय घडणार, काय बिघडणार दर्शवणारी गुणप्राप्त चढाई म्हणतात, डू ऑर डाय चढाई म्हणतात. उलटा पुलटा गुण टिपलाय, कसा टिपला याला महत्व नाही, टिपला याला महत्व आहे. आणखीन एक गुण. एक टॉपचे खेळाडू विजय घाडीगावकर जर आपण पाहतो त्यांनी एशियासाठी 2 वेळा प्रतिनिधित्व केलंय. मुंबई संघात 5 वेळा त्यांनी राज्य संघामध्ये आपला प्रतिनिधित्व केलं. मुंबई संघाचे कर्णधार म्हणून एक चांगली कामगिरी राहिली. असे एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व कबड्डीपट्टू विजय घाडीगावकर बक्षीस समारंभाच्या गोड कार्यक्रमासाठी उपस्थित असतील. शेवटच्या आणि अंतिम दिवशी सामन्याला सुरुवात. इथे अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच जर्सी नंबर 1 प्रेमवरती सगळं दारव तुम्हाला आहे बघा. इथे जर गुण आला तर नक्की सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं, कारण 7 खेळाडू मॅटवर आहे. हो काळे सोडे काढ्या, ऍडव्हान्स टॅकल, पुन्हा एकदा गुड टिपलाय, थोडीशी टक्कर देखील झाली. कबड्डीमध्ये सर्व काही पाहायला मिळतं, परंतु ते सोडून तुम्हाला पुन्हा एकदा नव्या जोमाने कामगिरी करावी लागेल. बघा गुणफलक 5-14. बघा इथे कष्ट प्रामाणिक असतील ना तर तुमच्या कष्टांना देखील यश आहे, यश येणार तुमच्या बाजूने. कारण ज्या प्रकारचे बघा मॅटवरती नसताना देखील साजन ज्या प्रकारची कामगिरी केली प्रेमने, आपल्या संघावरती नितांत प्रेम आहे, प्रेम सिद्ध करताना चांगली कामगिरी केली. त्याला ठाऊक आहे अभिनय तो कभी नाही, डू ऑर डाय, जिंकावंच लागेल. दर्जेदार नियोजन, दर्जेदार खेळाडू, मान्यवरांनी भरलेले व्यासपीठ, प्रो कबड्डी सारखं एक दर्जेदार वातावरण आपण पाहतोय. साजन काय गुण टिपलाय, टोट टच केलाय, मध्यरक्षकांना डोळ्याचं पातळ लावायचं आहे. आणखीन एक गुण, गुणांची आघाडीमध्ये बिघाडी करण्याचा प्रयत्न आहे. 6-14. पुन्हा एकदा आर्यन मॅटवरती सज्ज. थर्ड रेड, तिसरी चढाई, बिगुल वाजले तर क्रीडांगणावरती देखील वाजले. युद्धाला देखील सुरुवात झाली. आर्यन उजव्या कोपऱ्यामध्ये, इथे मात्र सुंदर पकड आहे, पलटी मारली. प्रेम बघा सुंदर कामगिरी करतोय. साजिन एका बाजूने गुण टिपतोय, प्रेम त्याला साथ देतोय. सांघिक कामगिरी, एकीचं बळ आहे, त्यांना मिळते फळ. आणि ते मात्र 7-14, 14-7. आता मात्र निम्म्यावरती आले, हालून पडला. सामन्यामध्ये कमबॅक. ही 5 मिनिटं 5 क्रुशियल आहेत, 5 मिनिटं क्रुशियल आहेत. तिथे मात्र बघा नजर हट्टी म्हणतात ना, दुर्घटना घडली. आयुष्यात ज्याने पाठ दाखवले ना त्याला पराभूत व्हावं लागले, चित्तपट व्हावं लागले. फेकून दिलाय, यस सुरेख पकड आहे. अर्थातच पुन्हा एकदा चढाईसाठी जर्सी नंबर 11 6 खेळाडूंच्या मैदानामध्ये 2-2-2 असं क्षेत्रक्षण. कोणत्या प्रकारचं आक्रमण नाहीये. प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रेम. अर्थातच संत अशी चढाई 15-7 असा गुणफलक आहे. तदनंतर पुन्हा एकदा इथे मात्र बघा 7 पगार गुणफलक असताना 8ची जी आघाडी आहे, 8 म्हणजे लागले थोडक्यात वाट बघावी लागेल. इथे मात्र नक्कीच आता इथून मात्र जर आपण पाहिलं तर आपण खेळ संपण्याच्या दृष्टीने शेवटच्या क्षणांच्या दिशेने जातोय. दुसरा कॉल आहे. इथून मात्र दुर्गामाता कोंडमाळा आणि अर्थात त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ मागचा संघ विजयी सिद्धार्थ धामणवणे. अजिंक्य पवार आपला संघ घेऊन तयार राहा. तिसरा कॉल मिळतात. तिसरी चढाई आहे, तिथे थोडा आवाज करा. तिसरी चढाई आपण पाहतोय. अर्थातच 6 खेळाडू मॅटवरती आहेत, 2-2-2 क्षेत्ररक्षण आहे. आणि खेळाडूला चांगली कामगिरी करावीच लागेल, कारण इथे बघा संघ फार अडचणीत आहे. संकटमोचक कामगिरी करावी लागेल. 6 खेळाडू मॅटवरती आहेत, चांगली शरीर एष्टी आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर चवडा पकड. जर्सी नंबर 5 हाय-फाय काय पकड केले आपले जर्सी नंबर प्रमाणे. नंतर काय सांगितलं जातं खेळाडूंना. साजन 1-1-2 असं क्षेत्ररक्षण आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतो कोरवर चढाई करण्याचा प्रयत्न असेल. फोरराईट गुण टिपलाय, चप्पल चाणाक्ष चतुर. साजन जर्सी नंबर 7 जबरदस्त यार. साहिलला आपण पाहतोय, साहिल जाधवला आपण पाहतोय. मित्रांनो मी बापरे जाधव सर्वांचं अधिक स्वागत करतो. लांबे सर देखील जोडले जातात. एक गोड आवाज आहे मराठी भारत कबड्डीमध्ये समालोचन करताना आपण ऐकलंय. आणि इथं मात्र साहिल जाधववरती फार मोठी जबाबदारी आहे. आतापर्यंत त्याला रीडिंग करताना देखील पाहिले अनेक वर्ष, परंतु बघा जात आहे सुपर टॅकलच्या दिशेने. आणि सुपर एंट्री कोण करतात ते देखील पाहूया.
प्रेम एक भारदस्त शरीरयष्टीचा हा असा खेळाडू तगडा खेळाडू आहे आणि इथे मात्र साहित्य तेवढी क्षमता आहे अर्थात सुपर टॅकल करण्याचे दोनच खेळाडू मॅचवरती आहेत. डाव्या कोपऱ्यामध्ये हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, रनिंग टच करण्याचा प्रयत्न आहे. दोन खेळाडू इकडून तिकडे तिकडून इकडे अशी ही चढाई गुणप्राप्त चढाई आहे. इथे मात्र प्रेमने 2+2 4 गुण या सुरेख कामगिरी आहे. माफ करा, एकच गुण आहे. रुपेश काजवे यांच्या माध्यमातून इशारा आला असं वाटतं की 2 गुण टिकलेत, परंतु अतिशय चांगल्या प्रकारची पंच पॅनल आम्हाला भेटलंय. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटे तिकडे तयार राहायचं आपण देखील. अर्थात सिद्धार्थ धामणवणे दुर्गामाता कोंडमाळा आपल्याला तिसरा पुकार आहे. सुंदर पकड आहे. बघा काय गुणफलक होता. सुरुवातीला आपण पाहिलं तर 10-1 असा गुणफलक होता, नंतर 13-3 असा गुणफलक होता, 13-7 आपण पाहिलं तर नंतर साजन जर्सी नंबर 7 याने काय कामगिरी केली. 14-15 मॅच ऑन आहे. पकड देखील ऑन आहे. सुरेख पकड आहे. टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. हो मी सांगितलं होतं त्यांचं प्रमुख जमेची बाजू कोणती असेल. काळेश्वरी गणपती संघाची त्यांची पकड. काळेश्वरी काणे असं संघ होता, पकडीच्या जोरावरती संघर्ष असेल, न्यूनते विजय असेल, अनेक संघांना मात द्यायचा, तसाच हा काळेश्वरी गणपती संघ आहे. जबरदस्त पकड आहे. इथं मात्र आर्यन सज्ज झालाय. 2-2-2 असं क्षेत्ररक्षण लावलंय आर्यनला. क्रीडा सिंगांच्या माहितीसाठी आतापर्यंत जसे तुम्ही सहकार्य केले, नंतर शेवटची मॅच आहे, आपण असंच सहकार्य करा. क्वार्टर फायनल नंबर 2 शेवटची 4 मिनिटं आहे. दुर्गामाता कोंडमाळा सिद्धार्थ धामणवणे या शेवटचं मिनिट पुकारतात आपण मैदानाच्या दिशेने. या सर्व संघांनी कमालीचं सहकार्य केलं यावर्षी आम्हाला. वेळेत दाखल झालेत, वेळेत उद्घाटन झालं, वेळेत सामने संपतात देखील. धन्यवाद. पुन्हा एकदा सुंदर पकड आहे. काळेश्वरी काणे कव्हर सेट. मॅच देखील सेट करण्याचा प्रयत्न आहे. 17-14 17 म्हणजे खतरा कुठल्या संघासाठी. नो डाऊट भीमसंघर्ष वेळेसाठी हा खतरा टाळला जाणार का. प्रेम नाही आहे मॅचवरती, नाही आहे साजन. आता मात्र वेळ आली ती हायफाय पकड करणारा जर्सी नंबर 5, त्यानंतर जर्सी नंबर 3 अक्षय गंभीर देखील आहे. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, सामन्याला कलाटी देणारा खेळाडू आहे, याची क्षमता आहे. मोठा फरक नाही आहे. एक सुपर रेड आणि इथे एक सुपर रेड करा, 1000 रुपयाचे मानकरी ठरा. आमचे सर्वांचं लाडके नेतृत्व युवकांचं प्रेरणास्थान जयेंद्र शेठ खत्ताते यांच्या माध्यमातून शेवटची 3 मिनिटं आहेत. घरात खेळ आहे. पंच म्हणून सागर पवार आहेत, रुपेश काजवे. जबरदस्त मॅच. आमचे मित्र मयूरजी खेतले यांच्या सौभाग्यवती मीराताई खेतले यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. दशरथ दाभोळकर यांचा गोड आवाज आपण ऐकतोय. धन्यवाद सर. नव्या मॅचच्या दिशेने 1-2-2 असं क्षेत्ररक्षण आहे. 5 खेळाडू मॅचवरती आहेत. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलदार चढाई आहे. इथे मात्र सुंदर पकड आहे. हो, जबरदस्त मॅच आहे, जबरदस्त मॅच आहे. बघा काय गुणफलक आहे. 15-17 17-15 17 म्हणजे खतरा. 15 वरून जाणार का 17. हो, इथं मात्र 1 चढाई 2 गुण. सामना बरोबर. इथं जबरदस्त काय मॅच आहे. जबरदस्त डोळ्याची पाळणं पडणारी लढत आपण पाहतोय. श्वास रोखून ठेवणारी लढत आहे. साजन अत्यंत चपळ आहे. 6 खेळाडू मॅचवरती आहेत. हो, अत्यंत चपळ. हो, काय गुण टिकला. 2 गुण 2 गुण. बघा 17-17. आतापर्यंत दोन्ही संघांना खतरा आहे. जर मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ देत. दोन्ही संघांचे 17-17 गुण आहेत. शेवटचे 2 मिनिटं आहेत. हो, दिशाताई दाभोळकर यांचं दिशा फाउंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस किर्डी चषक 2026 चौथं पर्व. यातच काही सर्व, याचाच आम्हाला गर्व अशी ही स्पर्धा. दमदार, दिमागदार, असरदार, बहारदार अशी ही स्पर्धा आपण पाहतो. काय मॅच आहे. इथे क्वार्टर फायनल आहे मित्रांनो. अशी वाटते सौभाग्यवती आहेत. हे फोटो काढा रे भाऊ. जाऊया. मॅच अत्यंत गरम मॅच आहे, अत्यंत सुरेख मॅच आहे. मान्यवरांचा सत्कार केला होता. अतिथी देवो मीराताई खेतले यांचा सन्मान करताना शेवटचं मिनिट 17-17. कोणासाठी ठरणार खतरा. कोण जाणार सेमीफायनल मध्ये, कोण जाणार घरी. दर्शनार शेवटची 7 सेकंद. 7 सेकंदाचा खेळ आहे. नशिबात कोणा बलवत्तर आहे, कोण मारणार बाजी आणि कोण जाणार सेमीफायनल मध्ये, कोण खेळणार तिसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये. दर्शवणारे काय. नंतर आपण पाहिलं तर
प्रीतम शिंदे देखील कामगिरी पाहत आहेत. असे आमचे हे सर्व पॅनल आहेत. धन्यवाद. जाऊया बघा, शेवटच्या मिनिटांचा थरार आहे. सामना बरोबरी सुटला तर मॅच वाढणार मित्रांनो. म्हणजे 5-5 रेड. क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर असते, इथे 5-5 रेड असतात. हो, इथे मात्र सुपरपेक्षा उपर मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ आहेत ना, ते 5-5 रेड घेण्याचा त्यांचा निर्णय असेल, परंतु ही शेवट रेड अशा प्रकारची असेल. पांढऱ्या पेरून ठेवणारी लढत. थर्ड रेड, निर्णायक रेड या सामन्याची. एक तर आपण पाहिलं तर भीमसंघर्ष वेळ आहे, नाही तर दुसऱ्या बाजूला काळश्री कळंब बसते. कोण जिंकणार, कोण हारणार, दर्शवणारी ही लढत. सुरेख पकड आहे.